मित्र नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफला या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळ आणि प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारतीय विद्यापीठ पुणे. टारफला भाग क्रमांक 33. एक दिवशी सकाळीच भाऊ आणि पेठेतले आणखी 4 दुकानदार बरोबर घेऊन वाड्यावर आला आणि हा सगळा घोळका दादांच्या पुढं खाली मान घालून उभा राहिला. दादाने एकवर नजर फिरवली आणि विचारलं, का रे बाबानो, का आलायसा? भाऊ आणि जरा पुढं झाला आणि वर न बघता खाली बघूनच म्हणाला, दुकानं बंद करायची वेळ आली. अगदी गळ्यापतूर आलं म्हणून आलो आहे. काय गळ्यापतूर आलं रे तुमच्या? ह्या तालमीतली पोरं पुढं काय करावं? काय झालं आणि काय व्हायचं? भांडावून सोडले ना व? भांडावून सोडले? होय. देवाला सोडलेल्या धुळीगत ती करायला लागल्या. कवाबी येत्यात आणि दुकानात घुसत्यात. काय करायचं? एखादं मोकट जनावर असलं तर त्याला निदान हाकलायला तर येतं या. तसं त्यासनी हाकला येतं आहे काय? त्यांचा हात धरा येतो आहे. दादांनी मिशीचं टोक पिरळतच विचारलं, अशी तुझी तक्रार आहे म्हणतोस? माझी एकट्याचीच नव्हं, ह्या सगळ्यांना झळ पोचायला लागली आहे. बरं, वाड्यावरची पोरं म्हणून काही बोलाय बी येणं झाले. असं होय? होय. अवघड जागी दुखणं झाल्यागत झालं आहे हो. आणि त्यात काय आहे, ती अशी अवघतल्यागत करत्यात ती करत्यात. पण तुमच्या नावाला काळीमा लावल्यात ना. म्हणजे त्यांच्यावर तुमचं नाव जायची पाळी आली आहे. दादांनी हे ऐकून डोळे वटारले आणि भाडकन बोलले, अरे जिभेला हाड आहे का तुझ्या? जरा सांभाळून बोल. तसं नव्हं, उपद्रवच त्यांनी तसा दिला आहे हो. उपद्रव दिला आहे? होय. दिवाळी निघायची पाळी आली आहे. आणि काय करायचं मग? दादा एकदम गरजले, अरे 4 पोरं तालमीत घुमत्यात म्हणून वाण्या तुझ्या दुकान गावात राहिले. काय समजलं? काय बोलावं याची भाऊ वाण्याला पंचायत पडली. वर बघायचं ते खाली बघत तो नुसता उभा राहिला आणि दादाने विचारलं, नुसती चटणी भाकरी खाऊन तालीम करता येते का? मग तालीम करू नये. तालीम करू नये असं म्हणून दादा त्याच्या तोंडाकडे बघत राहिले आणि एकदम उसळले, हा रामखोर, डोंगलाखाली किती गटळ आहे रे तुझ्या? तुझं आणि नागू पैलवानाचं काय संगनमत होतं? त्यानं तिकडे डाका घातला की माल तुझ्या घरात येऊन पडत होता ना व? दागिने वितळवायला कुठला सोनार गाठला होतास रे? वय, तुझ्या अंडी पिल्ली मला चांगली ठाऊक आहेत. का र बोल की आता. का तसा थांगपत्ता लागू द्यायचा नाहीस? गावात फौजदार आला म्हणजे तुझ्या धोत्राचा कासुटा फिटेल. भाऊ आणि चळचळा कापत राहिला. खाली झालेलं तोंड वर होईना. सगळ्यांच्याच अंगात कापरं भरलं आणि दादाने विचारलं, आणि कुणाकुणाची तक्रार आहे रे? कुणाचेच मान वर झाले नाही. कोणाच्या तोंडातनं शब्द बाहेर आला नाही. दादा थोडा वेळ वाट बघत राहिले आणि पुन्हा म्हणाले, बोला की, आहे का कुणाची तक्रार? मुंडी हलवत सारे वाणी गप्प उभे राहिले. दादा हसले आणि म्हणाले, मग जावा तर घरला. अरे एवढा नफा करता, एवढं गबर झालं आहे आणि गावातली 4 पैलवान खारी खोबरं खात्यात म्हणून तक्रार करायला आला आहे. अरे मनाची नाही निदान जनाची तरी. हां, आणि वर माझ्या नावाला काळीमा लागतो म्हणून सांगत आला होय. बघूया कुणाच्या नावाला बट्टा लागतो आहे. बरं का भाऊ, आणि आता जा घरला, सावकाश विचार कर. या गोष्टीला बघू देव बुद्धी देतो का तुला. जावा, जावा, थांबू नका आता. तो सगळा घोळका चौकातनं बाहेर पडला आणि मातीला निघाल्यागत पेठेकडं निघाला. सबंध दिवसभर भाऊ आणि विचारात करत राहिला. त्याला तहानभूक लागली नाही, अन्नपाणी गेलं नाही. खोळ्या कावऱ्यागत त्याची अवस्था झाली. पाटलांच्या धाकदऱ्यानं एका घटकेत तो झुरणी लागू लागल्याचं दिसू लागलं. त्याच्या तोंडचं पाणी पळालं. डोक्यात किडे पडल्यागत, आधारच नाहीसा झाल्यागत झाला. त्याला वाटलं, हा भाद्र आता आपल्याला कशात तरी गोवून माज बघणार आणि आजवर खाल्लेलं सारी उकायची पाळी येणार. अन्नपाणी सोडून वाढणे असा दिवसभर विचार करीत राहिला. त्याला एक म्हणता 10 आठवू लागलं. दिवस मावळून 3 सांज झाली. वाड्यातनं शिंग ऐकलं आणि दुकानच्या फळ्या लावून तो वाड्यात वर आला. दबकत दबकत आत शिरला. चौक ओलांडून वर ढिलजीवर गेला आणि बैठकीच्या खोलीकडे वाकून बघितल्यागत करून
त्यानं हात जोडले. दादाने विचारलं, सोद्या आणि आलायस रे? वाऱ्यानं उसाच पान हलावं तसा तो हल्ला आणि जागच्या जागी त्याचे पाय लडबडू लागले. त्याला थरथरताना बघून दादा म्हणाले, आत ये असा. वाणी आत गेला आणि लांब एक कोपरा धरून गप्प बसून राहिला. मिशीचं टोक हातात धरून दादाने विचारलं, का आलास? न बोलता वाणी उठला आणि कापरी हातानं कमरेचा कसा सोडून तो पुढं गेला. हातातली थैली त्यानं खाली ठेवली आणि पाय शिवून तो म्हणाला, फक्त एकदा 200 रुपये खाल्लं होतं आणि आता होतं नव्हतं ते तुमच्या पायाजवळ आणून ठेवलं. 500 रुपये आहेत. त्या दिवसांची लक्ष्मी घरात आली आहे. मला वाचवायचं बघा. दादा म्हणाले, बस एवढंच. लोक लेका काय चौकशीला काढलं तर काय 10-5 हजाराचा ऐवज निघाल तुझ्याकडं? सरकार, ह्या बोलण्याला काही अर्थ नाही. लोक पराचा कावळा करतात, त्या भरवशावर जाऊ नका. पराचा कावळा करतात? होय. आपल्या पायाजवळ मिळून येऊन कबूल केले. खोटं बोलायचं असतं तर असा थांगपत्ता दिला असता का? असं म्हणून तो मागे सरला आणि गुडघ्यात मान खालून बसून राहिला. बसला आणि चिमणीगत तोंड करून खाली भुईकडे बघत राहिला. सकाळी काय बोलावं, काय बोलला ते बी मला ठाऊक, मग तेही मला कबूल आहे. हाय कबूल नवं तालमीत खेळणारी पोरं कवा बी दुकानात येऊ द्या. आपल्या हातानं खरी खोबरं खाऊ द्या. मग आणखी काय म्हणणं आहे? सकाळीच रावणांना वाड्यावर आले. उतरलेल्या चेहऱ्यानं उगाच गप बसून राहिले. मान खाली घालून बसलेल्या रावणांना तोंड वर करून बघेना झाले का बोलेना झाले. त्यांचं असं पडलेलं तोंड दादाने कधी बघितलं नव्हतं. काय करावं हे त्यांना कळेना झालं. तेही अकारण विचारात गढून गेले आणि उगीचच तोंडानं बघत अंदाज घेत बोलले, कशाचं अवघड वाटायला लागलं एवढं? तरी त्यांनी मान वर केली नाही. तोंड उघडून बसल्या जागी तसेच बसून राहिले आणि दादांच्या जीवाला सूर लागून राहिला. वडीलधारे माणूस पडलेल्या चेहऱ्यानं असं समोर बसलेलं बघून त्यांना चैन पडेना झालं. न राहून ते म्हणाले, एवढा कशाचा घोर लागला आहे तुम्हाला? आपल्या हातानं न रेटण्यासारखं असं काय आहे दुनियेत ते तरी सांगा. रावणांनी मान वर केली आणि बोलावं का बोलू नये असा विचार करीत ते पुन्हा गप्पच राहिले. तसे दादा म्हणाले, काय तुमच्या गळ्यात कडसणं आलं असलं तर ते मी माझ्या गळ्यात घेईन. तुम्ही अशी काळजी करत का बसलाय? काय आहे ते घडाघडा बोलून दावा. मी आहे नवं निस्तारणार खंबीर. काय काळजी करता? आपल्या पायांच्या बोटांकडे नजर लावून रावणांना जीवावर आलेकत म्हणाले, दादा एक नड होती. रुपये 200 मिळतील? दादा हसले आणि ढेलजेवर खेळणाऱ्या आपल्या थोरल्या पोराला त्यांनी हाक मारले, भीमा इकडे ये जरा. भीमा जवळ येऊन उभा राहिला. त्याला जवळ घेऊन दादाने रावणांकडे बघितलं. बोट करून विचारलं, हे कोण रे तुझं? आज्जा आहेत ना व? मग तुझ्या हातातलं सोन्याचं कडं दे बघू काढून त्यासनी. भीमानं आपल्या हातातल्या कड्याला हात घातला आणि डोळ्यात पाणी आलेले रावणांना आपल्या दोन्ही हातांचे पंजे पसरून म्हणाले, नको रे लेकरा, मी तुला द्यायचं आहे का तू मला देतोस? आणि दादांच्याकडे तोंड करून ते म्हणाले, दादा अशी आबरू का घेता माझी? मी भागवीन माझी नड. पुन्हा असा दारात यायचा नाही. एवढं बोलून त्यांचा गळा दाटून आला. तोंडातनं शब्द फुटेना झाला आणि मग पुन्हा मान खाली घातली. ते गप्प राहिले. दादा न बोलता उठले, जिना चढून वर गेले. एक थैली घेऊन लगेच खाली आले. ती न सोडता तशीच रावणांच्या हवाली करत म्हणाले, आधी तुमची नड भागवा आणि कवा जमलं तर पैसे परत करा. त्यापायी जीवाला काही लावून घेऊ नका. मग झालं. रावणाने ती थैली हातात घेतली. एकदा डोळे वर करून त्यांनी दादांच्याकडे बघितलं आणि आपोआपच वाचा फुटल्यागत ते बोलू लागले, एक करून नये ते चूक करून बसलो आहे. आज 2 वर्ष झाली. व्याज भरायला लागलो आहे बघा. काढलेलं ऋण काही फिटेना आणि जीवाला लागलेला घोर काही जाईना. व्याजात मुद्दल फिटून गेली तरी व्याज भरतोच आहे. दादाने कपड्याला आठ्या घालून विचारलं, एवढं व्याजात दळायला लावणारा कोण सावकार आहे असा? खाली बघतच रावणारा म्हणाले, सांगतो ना, ती एक चुकी झाली आहे. अहो पर त्या सावकाराचं नाव तरी सांगा मला. मान हलवून ते म्हणाले, गावातलं कोण नवं, पठाण आहे बाहेरचा. 2 जण भाऊ आहेत. बाईले जर वायदा चुकला तर दारात येऊन उभा राहतात. आबरूला माणूस भीते हो. असं म्हणून ते मान करून तोंडाकडं बघितलं आणि पुटपुटल्या करत म्हणाले, काय सांगायचं दादा,
गुदस्ता असंच व्याज तुंबलं आणि अखेरीला बायकोच्या अंगावरचा दागिना मोडून आलो. दादानी मिशीचं एक टोक उचलून हातात धरलं. त्यांच्या कपाळावरची शीर फुगून टम झाली आणि दात होट खात्याने विचारलं, रावणाना एक करतासा काय? ते पठाण कवा येणार आहेत घरला? आजचाच वायदा होता, येतील दुपारी. ते आलं म्हणजे मला जरा निरोप धाडा. थोडका विचार केला की रावणाना म्हणाले, दादा चुकी आपली आणि बोलतेस नाही का? त्यांनी पैसे दिल्या तर व्याजासकट वसूल करणारच ते. त्यासनी बोलल्यात काय फायदा? मान हलवून आणि डोळे वर करून दादा म्हणाले, असू द्या, ते आल्यावर जरा कळवा म्हणजे झालं. दादा म्हणाले, ते आल्यावर जरा कळवा म्हणजे झालं. बंधू भगिनींनो, त्या कालखंडातसुद्धा सावकारीमुळे समाज जीवन कसं त्रस्त झालं होतं याचं अनोखं दर्शन या निमित्तानं आपल्याला घडतं. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.